मित्रांनो नमस्कार. आपण पाहतात पुणे पीसीएमसी न्यूज 24 लाईव्ह. आज आपण आलेलो आहोत बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे. येण्याचे कारण आज मोहम्मद रफी साहेब यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने महान गायक मोहम्मद रफी फाउंडेशन यांच्या तर्फे आज या ठिकाणी एक त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्वर्णिम नजराणा गाण्याचा ठेवण्यात आलेला आहे. त्याचे अध्यक्ष आहेत सलीम शेख. तर आपण सलीम शेख यांना विचारणार आहेत आणि मोहम्मद रफी साहेबांबद्दल थोडी माहिती घ्या. मला सांगा, मोहम्मद रफी फाउंडेशनची स्थापना कधी झाली, केव्हापासून पुणे कॅम्पमध्ये मोहम्मद रफी चौक स्थापन झाला आणि त्या मागची पार्श्वभूमी आणि आजपर्यंतचा प्रवास आमच्या दर्शकांना, आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात आपण सांगा. मोहम्मद रफी चौकात जे कॅम्पस झालंय ते कमीत कमी 20 वर्ष झाले ते चालू झाले. त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे जे ठरवून जे रफी भक्त आहेत मुश्ताकभाई शेख यांनी तो प्लॅन केला. मग त्यांनी तो कैलाश कुमारला दिला. मग कैलाश कुमार इतकं छान चालवलं, कैलाश कुमारी त्या जागेला आणखीन महत्व आणून दिलं. मग त्याच्यानंतर मुराद भाई यांनी काही 2 वर्ष चालवलं. त्याच्यानंतर माझ्या हातात आलं. पण माझ्या हातात आल्यावर मी पुण्यातले सगळे दिग्गज कलाकार, सिनियर लोक जे आहेत, पुण्यातले बरीच लोक आहेत जे ज्यांना मी अवॉर्ड घोषित केले. मागच्या वेळेस जन्मदिवस पहिला केला, त्याच्यात 15 अवॉर्ड दिले. मग आता यावेळेस 18 लाईव्ह कलाकार, सिनियर कलाकार यांना मी सर्वांना लोकगीत सर्व मिळून सर्वांना मी अवॉर्ड दिले. मोहम्मद रफी साहेबांचे सर्व कलाकार निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या प्रती खूप चांगल्या भावना, त्यांच्या श्रद्धांजली देण्यासाठी गीत पर श्रद्धांजली त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. काय सांगाल मोहम्मद रफी बद्दल आपण सलीम भाई? मोहम्मद रफी कसे होते आमच्या दर्शकांना थोडं सांगा, जे कला क्षेत्राशी निगडीत आहेत. रफी साहेबांसारखा माणूस होणं अशक्य आहे. म्हणजे गाण्याच्या बाबतीत सोडून वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा त्यांनी कधी कोणाचं मन न दुखावतात. त्यांनी आज ते आपल्यात हयात नाहीयेत. आज 46 वर्ष झाले ते आपल्यात नाहीयेत, तरी ते त्यांच्यामध्ये इतकं म्हणजे जे त्यांना बघून खूप काही रफी फक्त रफी सारखं गाऊ शकतो, रफी सारखं सर्व बनवू शकतो, पण रफी सारखं नेचर बनवणं खूप अवघड आहे. कारण की जेव्हा माणूस खूप उंचावर जातो तर त्यावेळेस त्याला ते स्वतःला सावरणं खूप अवघड होतं. त्याच्यामध्ये ॲटिट्यूड होतो. आज त्यांच्यामध्ये आज पूर्ण जगात त्यांचे करोडो फॅन आहेत. ते आज पण जयंती पुण्यतिथी साजरी करतात. पण त्यांच्या स्वभावामुळे ते आणखीन पण ते जिवंत आहेत. या सर्व कलाकार लोकांनी त्यांना जिवंत ठेवले. ते कलेच्या माध्यमातून आणि वैयक्तिक जीवनाच्या माध्यमातून त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. रफी साहेबांसारखे डबिंग करणारे खूप आले. तर मित्रांनो, आपण ऐकलंच आहात की मोहम्मद रफी होणे अवघड आहे. मोहम्मद रफी ना झाले, नाही पुढे होणार, पण त्यांच्या गीतातून त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या जिल्ह्यातून या ठिकाणी कलाकार आलेले आहेत. तर आपण एक एक कलाकारांशी भेटणार आहोत, त्यांचा परिचय करून देणार आहोत. त्यांनी या ठिकाणी जे गाणी पेश केली त्याबद्दल थोडीशी माहिती, मोहम्मद रफी साहेबांबद्दल त्यांचा आदर सन्मान किंवा काय माहिती द्याल सर? आपण आपला परिचय द्यावा आमच्या प्रेक्षकांना. मी प्रवीण शेळके. मी आज सलीम भाई यांनी मला इथं बोलवल्यानुसार आज मी इथं आलेलो आहे. आणि रफी साहेबांबद्दल सांगायचं झालं तर रफी सरांचा म्हणजे जीवनातला प्रत्येक पैलू, प्रत्येक नातं, प्रत्येक प्रसंग याच्यावर गाणे गाणारा एकमेव गायक म्हणजे रफी साहेब. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मोटिवेशन, आपल्याला नात्यांमधलं प्रेम, संबंध, जिव्हाळा, लहान पोरांचं प्रेम, मोटिवेशन, ह्या सर्व गोष्टी रफी साहेबांच्या गाण्यातून आम्ही शिकत आलो. धन्यवाद सलीम साहेब, तुम्ही आम्हाला एक सर, आमच्या प्रेक्षकांना आपण एक छानसं गाणं इथं सादर केलं, त्याची एक लाईन आपण आमच्या प्रेक्षकांना गाऊन दाखवू शकता? ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, ओ रफी रे तेरे बिना भी क्या जीना. धन्यवाद. पाहिलं मित्रांनो, किती गोड आवाजात त्यांनी गाणी सादर केली. अंतःकरणातून या कलाकारांनी आपली कला पेश केलेली आहे. आता आपण भेटणार आहोत असेच एक कलाकार आहेत. सर, आपला परिचय आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा थोड़ी माहिती. मुझे मराठी ज्यादा नहीं आती इसलिए. सर, आप हिंदी में बताइए, मोहम्मद रफी साहब के बारे में आप 2 शब्द बताएं. आपकी जो आपने जो आज गाना गाकर यहाँ सेवा की है उसके बारे में बताइए. ये मेरा नाम शकील खान है और आज के शो की एंकरिंग मैंने की है और हमारे बाकी साथी कलाकारों ने बहुत अच्छे गीत गाए हैं. रफ़ी साहब के बारे में कहना बहुत
इतना आसान तो नहीं है, पर कहना चाहूँगा कि वो आज एक कोशिश जारी है कि रफ़ी साहब को एक संत का दर्जा दिया जाए, और वही कोशिश जारी है। और हम ईश्वर से ये प्रार्थना करेंगे कि ये काम सफल हो जाए। तर मित्रांनो, खूप अपार श्रद्धा या गायकांच्या मनात आहेत रफी साहेबांबद्दल. अख्खा भारत देश रफी साहेबांना आज सलाम करत आहे. त्यांच्यासारखं गाणं आणि यापुढेही त्यांच्यासारखी संगीत भारतीय कला क्षेत्रामध्ये मोहम्मद रफी साहेबांचं मोठं योगदान आहे. आता आपण भेटणार आहोत या मोहम्मद रफी फाउंडेशनचे उपाध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत विनोद रणपिसे. हे खूप गोड गळ्याचे गायक आहेत. त्यांच्याशी आपण दोन बातचीत करणार आहोत. सर, सांगा, आपण मोहम्मद रफी साहेबांबद्दल दोन शब्द आमच्या दर्शकांना सांगा. मोहम्मद रफी के साहेब हे भारताचे सर्वात उत्कृष्ट गायक आहेत. भारतरत्न आहेत. भारताचे उत्कृष्ट गायक आहेत ते. एवढंच मी सांगू शकतो. तर भारतरत्न हे पदवी प्रदान झालेले असे मोहम्मद रफी अनेक गोष्टी आपल्या समोर येतील. हे कलाकारांकडून आपल्याला अनेक माहिती मिळेल. हे आहेत आनंद जगताप साहेब, कार्याध्यक्ष आहेत मोहम्मद रफी फाउंडेशनचे. अतिशय सुप्रसिद्ध असे पुणे शहरातील सिंगर आहेत. त्यांच्याकडून आपण मोहम्मद रफी साहेबांना दोन शब्द जाणून घेणार आहोत. माहिती द्या सर. मोहम्मद रफी साहेबांनी ज्यावेळेस किशोरदा त्यांना ज्यावेळेस बोलत होते, परंतु किशोरदांनी पण त्यांना मान्य केले होते की हे माझे मोठे भाऊ आहेत. म्हणजे असं ते एवढे महान असताना देखील मोहम्मद रफी साहेबांना ते आपले मोठे भाऊ समजत होते. आणि म्हणजे त्यांची ती महान गायकी त्याच्यावरूनच ती लक्षात येते. हे त्याच्याबद्दल कोणी त्याची गायकी काढू शकत नाही आणि ते अमर राहतील. तर मित्रांनो, पाहिलं, ह्यांच्याकडून आपल्याला समजलं की मोहम्मद रफी साहेबांनी स्वर्गीय किशोर कुमार दादांना सुद्धा आपल्यापेक्षा मोठे बंधू मोठं मानलं. म्हणजे ते एवढे मोठे गायक असताना सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर होते आणि तसा गायक होणे अवघड आहे. आपण आता भेटणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल, अख्ख्या महाराष्ट्राला शांताबाईच्या नावाने शांताबाई फेम संजय लोंढे. नमस्कार. शांताबाई हे माझं झालं पोट भरण्याचं साधन. पण ज्यावेळेस मी लहानपणापासून रफी ऐकतो, शांताबाईंनी तर पोटाची भूक भागवली, पण आत्म्याची भूक रफी साहेबांच्या गाण्याशिवाय तृप्त होत नाहीये. आणि मी रफी साहेबांना ह्या पृथ्वी तलावरती मानव रूपात परमेश्वराचा अवतार हे मी ग्राह्य धरतो आतापर्यंत. कारण त्या माणसाने जे काही केलं ते पैसा कधी पाहिलेला नाही. संगीताचीच फक्त त्यांनी खूप तपश्चर्या केलेली आहे. आणि असा व्यक्ती पुन्हा न होणारच नाहीये. इतका मी रफी साहेबांविषयी बोलावे तेवढं कमी आहे माझ्याकडे तरी, कारण मी रफी भक्त खूप आहे. धन्यवाद. मित्रांनो, ते भावना हे झाले, त्यांच्या भावना उफाळून आलेल्या आहेत. रफी साहेबांची आठवणीने ते भावना विवश झालेले आहेत. मात्र त्यांनी सांगितलं की शांताबाई हे गाणं फक्त माझ्या उदरनिर्वाहाचं होतं. मी अपार भक्त आहे रफी साहेबांचा. असे अनेक दिग्गज कलाकार आज या स्टेजवरती, या रंगमंचावर आलेले आहेत. आता आपण भेटणार आहोत संतोष अल्लाट साहेब. रफी साहेबांबद्दल सांगण्यात एवढं जितकं सांगेल तेवढं कमीच आहे. त्यांची गाण्याची मी जसं लहान होतो, लहानपणापासून माझ्या कानावर त्यांच्या आवाजाचे एक सतत पडत असते. त्यामुळे मी त्यांचे सर्व प्रकारचे गाणे गाण्याचा प्रयत्न करतो. एवढं. धन्यवाद. तुम्हाला आठवत असेल, लहानपणापासून तुम्ही शाळेत जात असाल तेव्हा मोहम्मद रफींचे गाणे प्रत्येक घरात वाजत आहेत. प्रत्येकाला मोहम्मद रफीच्या गायनांनी भुरळ पाडलेली आहे. आणि आता आपण भेटणार आहोत प्रभाकर शिवले, जे की सेक्रेटरी आहेत मोहम्मद रफी फाउंडेशनचे. त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना, त्यांच्या प्रतिक्रिया मोहम्मद रफी साहेबांनी आपण जाणून घेणार. सांगा साहेब. नमस्कार, मी प्रभाकर शिवले. रफी साहेबांना जर सांगायचं झालं तर मोहम्मद रफी साहेबांनी हिंदी गाणी आणि त्याच्याबरोबर मराठी गाणी, भजन आणि क्लासिक म्युझिक, जे क्लासिक जे गाणं आहे ते रफी साहेबांनी इतकं छानपैकी गातात. असं कुठल्याही गायकाचं क्लासिक जे गाणं आहेत त्याचे अतिशय, आणि मराठी सुद्धा खूप छान भजन गायलेली आहेत मराठी साहेबांनी, विशेष सांगायचं म्हणलं तर. धन्यवाद. तर मित्रांनो, मोहम्मद रफी साहेब फक्त हिंदी गायक नव्हते, तर मराठी, हिंदी अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केलेलं आहे. आता आपण भेटणार आहोत तरुण गायक आहेत. त्यांचं नाव आहे मी विश्वास चंद्रकांत कांबळे. मी फार छोटा आहे रफी साहेबांबद्दल बोलण्यात, पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, स्काय इज द लिमिट. त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी.
जसं म्हणतात संगीत में जान होती है, तसं बॉलिवूड इंडस्ट्री किंवा इंडियाच्या इंडस्ट्रीचे रफी साहेब जान आहेत आणि कायम राहणार, अजर अमर राहणार. शेवटी एक मोहम्मद रफी तू बहुत याद आहे. तर मित्रांनो, हे होते मोहम्मद रफी फाउंडेशनचे कलाकार ज्यांनी आज या ठिकाणी आपली कला सादर केली. मोहम्मद रफी साहेबांना त्यांच्या गायनातून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर हे सलीम शेख जे आहेत त्यांनी या कलाकारांना परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेज परफॉर्मन्स उपलब्ध करून दिला. हे ऑलरेडी सगळे सिंगरच आहेत, परंतु नवोदित कलाकारांना सुद्धा सलीम शेख यांनी स्टेज उपलब्ध करून दिला आहे. तर मित्रांनो, असंच भेटूया आपण पुन्हा एकदा. तर सलीम भाई, धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल. सर्व कलाकारांचे मनपूर्वक पुणे PCMC तर्फे धन्यवाद.